नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023चे जे रिझल्ट आहे ते साईटवर उपलब्ध झालेले आहे। तर जवळपास सर्व पदांचे रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेले आहे आणि 1-2 पदांचे रिझल्ट राहिले सुद्धा असेल तर ते सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जे विद्यार्थी आता ज्यांच्या लिस्ट लागले आहे, रिझल्ट लागलेले आहे आणि त्यांचे लिस्टमध्ये नाव आहे, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्व जे टाइम टेबल आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे। यामध्ये तुम्ही साईटवर जाऊन बघू शकता। तर बघा, यामध्ये व्हेरिफिकेशन शेड्यूल असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करून ती PDF चेक करू शकता आणि त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे हे सुद्धा चेक करू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी अर्ज केलेला आहे त्यांना वेळोवेळी जी साईट आहे त्या साईटला व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि नवीन ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मिस व्हायला नको। तर आता भरपूर ठिकाणचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्या लिस्ट आहे त्या साईटवर उपलब्ध केलेल्या आहे ते तुम्ही चेक करू शकता। यामध्ये बघा, व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर जॉईंट डायरेक्टर TB and LEP, तर इथे दस्तऐवजचा ऑप्शन दिला, इथे तुम्ही क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जी PDF ओपन होईल, या PDF बघा सार्वजनिक आरोग्य विभाग गट क पदभरती यामध्ये वेळापत्रक दिलेलं आहे। तर नाशिक, नागपूर यांचे, लातूर यांचे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ज्या याद्या ह्या साईटवर उपलब्ध झालेल्या आहेत। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता आणि ज्या पदासाठी अर्ज केला होता त्यांचे तुम्ही वेळापत्रक चेक करून घ्या। यामध्ये पूर्ण जो टाइम टेबल आहे तो पूर्ण दिलेला आहे, यामध्ये तुम्ही चेक करून घ्या। हे जे टाइम टेबल आहे हा टाइम टेबल लातूरचा आहे। यामध्ये तुमचं जे पोस्ट आहे ते पोस्टसुद्धा दिलेली आहे, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज केला होता आणि कोणाचे डॉक्युमेंट कोणत्या पोस्टसाठी होणार आहे। तर या प्रकारे बाकी जिल्ह्याची सुद्धा पूर्ण ज्या याद्या ह्या साईटवर उपलब्ध झालेल्या आहे। ही यादी लातूरची आहे। यानंतर बघा, इथे तुम्हाला कोल्हापूरचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी दिलेली आहे, ही सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही बाकी जिल्ह्याच्या सुद्धा पूर्ण याद्या चेक करू शकता आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे आणि त्यांचे वेळापत्रक पूर्ण चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेले आहे। तुम्ही मेन साईटवर जा, साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेली आहे। यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे सुरू झालेले आहे आणि आज बाकी पदांचे रिझल्टसुद्धा साईटवर उपलब्ध झाले आहे, जसे क्लास 4 डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन रायगड, त्यानंतर लाईन कीपर मुंबई सर्कलचा, त्यानंतर हाऊसकीपर मुंबई सर्कलचा ठाणे यांचे रिझल्टसुद्धा साईटवर उपलब्ध झालेले आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सुद्धा अपडेट येणं सुरू आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023साठी अर्ज केले होते आणि त्यांचे नाव लिस्टमध्ये आलेले आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अपडेट चेक करणं गरजेचं आहे आणि ज्यांचे रिझल्ट लागलेले आहेत त्यांनी रिझल्ट चेक करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ज्यांचे बाकी असेल त्यांचे रिझल्ट उद्या ते परवापर्यंत साईटवर उपलब्ध होणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला साईटवर चेक करावं लागेल। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।